श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1286व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण पंचमी गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या आशीर्वादांचे पठण सुरू आहे। भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 157। परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर इथे आनंद यात्रा 1992च्या वेळी भक्तांशी केलेले हितगुज या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, भक्तांना मी नेहमीच मार्गदर्शन करीत असतो। माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांनी आचरण केलं तर ते सर्वांनाच हितकारक ठरणार आहे। मी तुम्हाला गुरुस्थानी असल्याने माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही तसे वागणे हे तुमचे कर्तव्यच आहे। सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत भक्तांचे प्रश्न चालूच असतात, हे अखंड चालूच आहे। फोटोपाशीही माझ्या दिवसभर 24 तास काही ना काही सर्व भक्तांचे घरोघरी सांगणे चालूच असते, त्यातून सुटका कधीच होत नाही। आश्रमात कधीतरी मी कोणावर रागवलो किंवा थकलो तरच दार बंद करून घेत असतो। संध्याकाळी देखील गाडीतून फिरायला गेलो तर बरोबर असलेल्या भक्ताचे काहीतरी सांगणे चालूच असते। त्यामुळे हल्ली फिरायला जाताना जास्त बडबड करणाऱ्यांना बरोबर नेतच नाही। तेवढी तरी थोडीशी शांतता मिळेल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश। आम्ही जरी सर्व भक्तांचे ऐकून घेत असलो तरी ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणेच भक्ताची इच्छा पूर्ण होत असते। सर्वांनाच सर्व आम्ही कधीही देत नाही। अतिशय महत्त्वाच्या व आवश्यक ठिकाणीच आम्ही लक्ष घालीत असतो। मध्यंतरी एका भक्ताला हृदयविकाराचा झटका आला होता। त्याच्या पत्नीने फोटो पुढे आकांतच केला तेव्हा मला त्यात लक्ष घालावे लागले। तसेच नुकतेच एका भक्ताच्या नातवाच्या रक्तामध्ये पू गेल्याने तो मरणाच्याच दारात होता। रात्री 1:30 वाजता त्याचा फोन आला। मी ताबडतोब देवाला कळवळून प्रार्थना केली। त्याला सांगितलं की देवा, हे सर्व तुझेच दास आहेत, त्यांच्यावर कृपा कर। भगवंताने तीही प्रार्थना ऐकली। सकाळी 8 वाजता दुसरा फोन आला। नातू मरणाच्या संकटातून बाहेर पडला होता। नुकतेच एक नवीन भक्त आश्रमात येऊ लागले होते। ते आश्रमात आले की औपचारिकपणे प्रथम नमस्कार करीत। अहंकार व अविश्वास त्यांच्या वागण्यात दिसायचा। अखेरीस एक दिवस त्यांना बरे वाटेनासे झाले। डॉक्टरांनी त्यांना सर्व तपासण्या करायला सांगितले। त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या रक्तात दोष आढळला। डॉक्टरांनी फक्त 8 दिवसच तुमचे आयुष्य उरले म्हणून सांगितले। ते गृहस्थ खूपच घाबरून गेले। त्यांनी लगेच त्यांच्या संपत्तीचा घराचा व्यवहार दुसऱ्याच्या नावावर करण्याचीही कारवाई सुरू केली। हे सर्व करीत असताना त्याने एका व्यक्तीला माझ्याकडे पाठवले व सर्व गोष्ट माझ्या कानावर घातली। आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व घडत असताना त्यांच्या तपासण्याही चालूच होत्या, परंतु या दुसऱ्या तपासणीत मात्र त्यांच्या रक्तात काही दोष आढळला नाही। ज्या व्यक्तीवर मरण येऊन ठेपले होते ती व्यक्ती चक्कर त्यातून वाचली गेली। ताबडतोब त्यांनी नगरला पत्नीसह येऊन दर्शन घेतले। ते खूप रडत होते, चूक कबूल केली व साष्टांग दंडवत घातले। तुमच्यावर काही संकट आले की तुम्ही माझ्या कानावर घालीत असता, नंतर ती गोष्ट मी भगवंताच्या कानावर घालतो, परंतु प्रत्येक वेळेला त्यात यश येतेच असं नाही। मी माझे प्रयत्न करीत असतो, त्यात यश येण्यासाठी तुम्हीही सदाचरण ठेवा। तुमच्या हातून चुका होऊ शकतात, पण त्या तुम्ही मुद्दाम करू नका। तुमच्या तक्रारी निवारण्यासाठी भगवंत आहेतच। ईश्वरी शक्ती सर्वत्र पसरलेली आहे। अखंड चिंतन व प्रार्थना करून ती शक्ती जागृत ठेवता येते।
जिथे जिथे जीव आहे तिथे ती शक्ती आहेच. माणसाला निंदा करता येते, परंतु स्तुती मात्र करण्यासाठी पात्रता लागते. आश्रमात काही वेळा श्रीमंत माणसं त्यांचे प्रश्न विचारायला असतात, पण मी त्यांना काहीही सांगत बसत नाही. त्यांनी प्रथम आश्रमात नमस्कारासाठी यावे, आशीर्वाद घ्यावेत. ही अपप्रवृत्ती बंद व्हायला पाहिजे. शक्ती ही शक्ती रूपाने राहते, व्यक्ती रूपाने ती अनुभवता येते, याची तुम्ही जाण ठेवा. मूळ सूत्राचा विचार करा. मला साक्षात्कार झालेला आहे. हा देव निर्लेप असल्याने कोणावरही राग ठेवता येत नाही. त्यामुळे शुभ अशुभ काही प्रकार नाही. आपण केशर लेपन इथे पादुकांना करीत असतो. पादुकांना ते लेपन नाही केले तरी चालते, परंतु आपण भक्तांनी असे लेपन करावे व ते करताना आपली भक्ती समर्पित असायला पाहिजे. देव आपला वाटला पाहिजे, म्हणजेच अनुभव येईल, अशी श्रद्धा निर्माण व्हायला पाहिजे. मी इथे सेवेला 7व्या-8व्या वर्षापासून येत आहे. इथे अखंड 49 वर्षे आलेलो आहे. आता हे 50वे वर्ष चालू आहे. त्यांनी कधीही मला काहीही मागितले नाही की कधी काही इच्छाही व्यक्त केली नाही. एवढा काळ इथे येऊनही मी इतरत्र कुठेही अथवा पुजाऱ्यांच्या घरीही जात नाही. ईश्वराच्या गुणांची महती मी नेहमी सांगत असतो. ते जन्मालाच येत असतात. हे परंपरागत असल्याने पुन्हा येणारच आहेत. मी मुळात हिमालयातला आहे. आमचा पूर्वजन्म हिमालयातील आहे. त्यांनीच आमची योजना महाराष्ट्रात तुमच्यासाठी केली आहे. तुम्हाला धर्म शिकवून या आध्यात्मिक मार्गाने पुढे नेण्याचे काम माझ्याकडे आहे. तुम्हाला आता या झाडाची चांगली दाट सावली मिळाली आहे. तिथेच शांत बसून राहा. जे अजून या सावलीखाली आले नसतील त्यांनी लवकर या सावलीखाली येऊन बसावे. त्यातच त्यांचं हित आहे. मी स्वतः कोणालाही इथे या किंवा जा असे सांगत नाही, असे म्हणणार नाही. ज्याचे त्या शक्तीवर खरेच प्रेम आहे त्याचीच मी फक्त चौकशी करतो, परंतु त्यांनाही कधी दर्शनाला आल्यावर 8 दिवस राहा आश्रमात म्हणून सांगत नाही. तुमच्या बाकी व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. आमच्यासारख्या व्यक्ती ब्रह्मचारी असल्याने तसे थोडेसे तापटच असतात. भक्तांनी सेवा करताना तुम्ही रागावलात तर खुशाल रागवा, पण हे चरण कधीही सोडणार नाही अशी भावना मनात सतत ठेवली पाहिजे. शरीर सांभाळून आम्हाला तपश्चर्या करावी लागते, त्यामुळेच आम्हाला उग्रता येत असते. तरी सुद्धा तुम्ही हे सर्व चांगले सांभाळले तर तेच तुम्हाला शिवस्वरूप असतील, नाहीतर उपद्रव हे आहेतच. या मार्गात परिसालाच फक्त रागावण्याचा अधिकार असतो. परिसावर लोखंड रागवले तर लोखंडाचेच नुकसान होईल. तसे तुम्ही या चरणांशी वागू नका. मी तुमच्यावर रागावलो तरी चालेल, पण तुम्ही माझ्यावर रागावू नका, कारण त्यात तुमचेच संपूर्ण नुकसान होणार आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.